Hello dear student. So let's start our today's topic, pressure of the ideal gas. So लास्ट लेसनमध्ये किंवा लास्ट जो सेशन होता आपला त्याच्यामध्ये आपण बघितलं मॅटर काय असते, मॅटरचे टाइप्स, फॉर एक्झाम्पल सॉलिड, लिक्विड अँड गॅस, त्यांच्यामधलं डिफरन्स, त्यानंतर गॅस इक्वेशन्स बघितले, त्यानंतर आयडियल गॅस इक्वेशन बघितलं, आयडियल गॅस आणि रिअल गॅसमध्ये नेमका काय डिफरन्स आहे ते बघितलं, गॅसचं बिहेवियर आणि मीन फ्री पाथ. इथपर्यंत आपले टॉपिक कंप्लीट झालेले आहेत. आता नेक्स्ट टॉपिक आहे आयडियल गॅसचा कंटेनरच्या वॉलवर किती प्रेशर अप्लाय होते. सो टॉपिक आहे आपला प्रेशर ऑफ द आयडियल गॅस ऑन अ वॉल ऑफ कंटेनर. आपण काल बघितले की गॅसचे काही अझम्पशन्स आहेत, कारण त्या अझम्पशन्समध्ये आपण बघितले की गॅस मॉलिक्यूल जे आहेत ते रँडम मोशन करत असतात आणि रँडम मोशन करताना ज्या कंटेनरमध्ये तो गॅस असेल त्या कंटेनरच्या बाकी मॉलिक्यूलसोबत हे मॉलिक्यूल म्हणजे एकमेकांसोबत काय करतात, कोलाईड होतात आणि कोलाईड होत असताना ते वॉलवर पण कोलाईड होतात, कंटेनरच्या वॉलवर. तर इथं आपण अज्यूम करणार आहे की मॉलिक्यूल फक्त आता वॉलवर जे वॉल्स आहेत कंटेनरचे याच्यावर प्रेशर अप्लाय करतात, याच्यासोबत स्ट्राईक होतील, याच्यावर स्ट्राईक होतील, कोलाईड होतील आणि मग ते त्या वॉलवर काय अप्लाय करतील, प्रेशर. ते प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आपण इथं कन्सिडर करू की ते मॉलिक्यूल एकमेकांसोबत कोलाईड नाही होत आहे, ते फक्त कोलाईड कोणासोबत होत आहे, वॉलसोबत. अज्यूम करतो आहे, फक्त अजम्पशन्स आहेत हे. कारण की आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे प्रेशर ऑफ द आयडियल गॅस ऑन अ वॉल ऑफ द कंटेनर. ज्या कंटेनरमध्ये हा गॅस आहे तो त्या कंटेनरवर, त्या कंटेनरच्या वॉलवर किती प्रेशर अप्लाय करते हे आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी बघा आपण एक कंटेनर घेतलं आहे, ज्या कंटेनरचा शेप कसा आहे, क्युबिकल आहे. क्युबिकल आहे म्हणजे त्याची लेंथ, ब्रेथ, हाईट सगळं काय आहे, सेम आहे. अशा क्युबिकल कंटेनरमध्ये आपण काय घेतलं आहे, काही गॅस मॉलिक्यूल घेतले आहेत, n नंबर ऑफ मॉलिक्यूल आहे सपोज, आणि अज्यूम करू आपण की सगळे गॅस मॉलिक्यूलचा जो साईज आहे ती आयडेंटिकल आहे, सगळे स्पेरिकल आहेत आणि प्रत्येकाचं मास किती आहे, स्मॉल m. आणि जसे ते रँडम मोशन करतात, तर रँडम मोशन करतात तर काही मॉलिक्यूल एक्स ॲक्सिसमध्ये मोशन करतील, काही वायमध्ये मोशन करतील, काही झेडमध्ये मोशन करतील. ठीक आहे. तर ते कंटिन्यू रँडम मोशन करतात. तर आपण इथं एक स्टडी करू फक्त की वेन पार्टिकल ट्रॅव्हल इन अ एक्स ॲक्सिस. इथं आपण एक वॉल घेतली आहे, शेडेड वॉल, जी या यम पार्टिकलच्या कुठल्या साईडला आहे, कुठल्या ॲक्सिसकडे आहे, एक्स ॲक्सिसकडे. सो या वॉलवर जर याला स्ट्राईक व्हायचं असेल, या वॉलवर हा मॉलिक्यूल किती प्रेशर अप्लाय करते हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला त्या डायरेक्शनची वेलॉसिटी घ्यायला लागेल. सो वेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस. सो ही जी वेलॉसिटी आहे पार्टिकलची ही एक्स ॲक्सिसच्या अलॉंग असू शकते, वायच्या अलॉंग असू शकते, झेडच्या पण असू शकते. इथं आपण कन्सिडर करू की पार्टिकल कुठल्या ॲक्सिसमध्ये ट्रॅव्हल करतो आहे, एक्स ॲक्सिसमध्ये. तर बघा हे जे डेरिवेशन आहे हे खूप लेंदी डेरिवेशन आहे, पण लेंदी जरी असलं तरी फार इझी आहे. इझी आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला काही बेसिक फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. ते बेसिक फॉर्म्युले लक्षात ठेवले तुम्ही की तुम्ही हे इझिली हे डेरिवेशन व्यवस्थित एक्झाममध्ये लिहू शकता. थोडं लेंदी आहे पण सोपं आहे. तर काय गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत की पार्टिकल जे आहेत, पार्टिकलची वेलॉसिटी, आता नंबर ऑफ पार्टिकल्स असल्यामुळे खूप सारे पार्टिकल आहेत, तर आपण त्या सगळ्यांचा वेलॉसिटीचा काय घेणार, ॲव्हरेज घेणार. ॲव्हरेज घेतल्यानंतर त्याचं स्क्वेअर करणार, त्याचं रूट घेणार, म्हणजे RMS वेलॉसिटी फाइंड आउट करणार. सिम्पली RMS वेलॉसिटी आपल्याला पुढे आहे पण ती इथं लागणार आहे आपल्याला. तर पहिले आपण बघूया पार्टिकलची RMS वेलॉसिटी म्हणजे काय असते. तर हे बेसिक आहे, हे तुम्हाला मी एकदा शॉर्ट वाईज समजून सांगते, कारण की ते आपल्याला डेरिवेशन्समध्ये लागणार आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला रिवाईज करायच्या याच्यामध्ये. तर बघा सपोज 5 पार्टिकल आपल्याकडे. पहिल्याची पार्टिकलची वेलॉसिटी आहे V1, सेकंडची वेलॉसिटी आहे V2, थर्डची वेलॉसिटी आहे V3, फोर्थची V4 आणि फिफ्थची किती आहे, V5. सो सगळ्यांचा ॲव्हरेज काय होणार, ॲव्हरेज वेलॉसिटी, ॲव्हरेजला बारने रिप्रेझेंट करतात. ॲव्हरेज वेलॉसिटी म्हणजे मीन वेलॉसिटी काय, तर सगळ्या वेलॉसिटीचे काय करतो, मीन म्हणजे ॲव्हरेज. ॲव्हरेज कसं काढतात, सगळ्यांची ॲडिशन आणि जेवढे असतील तेवढ्यांनी त्याला डिवाईड. V1 + V2 + V3 + V4 + V5 आणि 5 वेलॉसिटी आहे म्हणून डिवाइड बाय 5. यालाच ॲव्हरेज किंवा काय म्हणतात, मीन वेलॉसिटी. आता मीन स्क्वेअर वेलॉसिटी काय असते, मीन स्क्वेअर वेलॉसिटी म्हणजे काय, तर आता आपल्याला प्रत्येक वेलॉसिटीचा काय करायचं आहे, स्क्वेअर, आणि त्यानंतर त्याचा काय काढायचं आहे, मीन म्हणजे ॲव्हरेज. तर हे काय होणार, तर फर्स्ट वेलॉसिटीचा स्क्वेअर प्लस सेकंड वेलॉसिटीचा स्क्वेअर प्लस थर्ड वेलॉसिटीचा स्क्वेअर, फोर्थ वेलॉसिटीचा स्क्वेअर प्लस फिफ्थ वेलॉसिटीचा स्क्वेअर डिवायडेड बाय 5, कारण की 5 वेलॉसिटी आहेत. तर याला म्हणतात मीन स्क्वेअर वेलॉसिटी. आता रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी काय असते बघा.
यालाच म्हणतात VRMS किंवा RMS वेलॉसिटी. RMS म्हणजे रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. सो बघा इथं मीन होता तर ॲव्हरेज घेतला, इथं मीन स्क्वेअर आहे तर स्क्वेअर केला मग ॲव्हरेज घेतला. आता रूट मीन स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला स्क्वेअर करायचा आहे, त्याचा ॲव्हरेज काढायचा आहे आणि नंतर त्याचा काय घ्यायचा आहे, स्क्वेअर रूट. सो VRMSचा फॉर्म्युला काय होणार, V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर प्लस V3 स्क्वेअर प्लस V4 स्क्वेअर प्लस V5 स्क्वेअर डिवायडेड बाय 5. ते बघा सगळ्यांची ॲडिशन आणि डिवाईड केलं म्हणजे हा काय झाला, मीन. प्रत्येकाचा स्क्वेअर केला म्हणजे हे झालं मीन स्क्वेअर. आणि आता याचा काय घेणार आहे आपण, रूट. तर हा फॉर्म्युला आहे मीन स्क्वेअर वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल्स. जेवढे पार्टिकल्स असतील त्या सगळ्या पार्टिकलच्या वेलॉसिटीचं आपण काय काढलेले आहे, RMS. सो RMS वेलॉसिटी रिप्रेझेंट कशी करणार, तर हे बघा हा आहे स्क्वेअर, हा आहे मीन आणि त्याला जर आपण असं रूटमध्ये टाकलं तर ते होऊन जाते रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. सो VRMS कसं रिप्रेझेंट करतात, रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. तर हे आहे रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. तर हे सगळं आपल्याला या एक्सप्रेशनमध्ये लागणार आहे. सिम्पली आपल्याला काय लागणार आहे माहिती आहे, याच्यामध्ये मीन स्क्वेअर वेलॉसिटी लागणार आहे. आपल्याला ही क्वांटिटी लागणार आहे V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर अप टू VN स्क्वेअर इक्वल टू काय, तर हा जो नंबर ऑफ मॉलिक्युल, जर आपण 5 मॉलिक्युल घेतले होते तर इथं 5. इथं जर N नंबर ऑफ मॉलिक्युल असतील म्हणजे इथं जर फिक्स नसेल की याच्याकडे N नंबर ऑफ मॉलिक्युल आहे तर डिवाइड बाय काय येणार आहे, N. तर तुम्हाला जर मीन स्क्वेअर वेलॉसिटीचा फक्त वेलॉसिटीचे स्क्वेअर हवे असतील तर हा N काय जाणार इकडे मल्टिप्लायला. ठीक आहे. त्यानंतर बघा आणखी कुठले फॉर्म्युले, हे झाले मीन वेलॉसिटी, मीन स्क्वेअर वेलॉसिटी आणि रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटीचा फॉर्म्युला. त्यानंतर एक बेसिक फॉर्म्युला बघा, जर हा क्यूब आहे तर याचा एरिया काय होणार, एरिया म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ. तर क्युबिकल शेप म्हणजे लेंथ, ब्रेथ, हाईट सगळं सेम राहते. लेंथ पण याची काय आहे L आणि ब्रेथ पण काय आहे L. तर एरिया होणार आहे L स्क्वेअर. आणि व्हॉल्यूम काय होणार आहे, व्हॉल्यूम असते लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. पण इथं क्युबिकल शेप आहे म्हणजे लेंथ, ब्रेथ, हाईट सगळ्या सेम असतात म्हणून लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ. कारण की या सगळ्यांची साईज कशी असते, क्यूबमध्ये लेंथ, ब्रेथ, हाईट सगळे सेम साईजचे असतात. त्यामुळे क्यूबचा व्हॉल्यूम असतो L क्यूब. बरोबर आहे. हे फॉर्म्युले तुम्हाला लागणार आहे इथं. त्यानंतर डेन्सिटीचा फॉर्म्युला लागणार. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असते, समजा याच्यामध्ये जो गॅस आहे, टोटल गॅसची डेन्सिटी पाहिजे असेल तर टोटल गॅसचं मास अपॉन टोटल गॅसचा किंवा या क्यूबचा काय घ्यायला लागेल, व्हॉल्यूम. सो आपल्याकडे एक मॉलिक्यूल आहे, एका मॉलिक्यूलचा मास आहे स्मॉल m. असे आपल्याकडे 10 मॉलिक्यूल आहेत, एकाचं मास आहे सपोज 2 kg. असे आपल्याकडे 10 मॉलिक्यूल आहेत तर 2 2 2 2 10 वेळा म्हणजे काय होणार, 2 असे 10 आहेत इंटू 10. म्हणजे आपल्याला टोटल मास जर पाहिजे असेल तर एका पार्टिकलचं मास मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ पार्टिकल. 2 इंटू 10 इज इक्वल टू किती, 20 kg है ना. एक जण 2 किलोचा आहे, असे आपल्याकडे 10 जण आहेत, मग टोटल किती, तर 2 2 2 2 10 वेळा ॲड करा किंवा त्याला सिम्पली 10ने काय करा, मल्टिप्लाय. सो टोटल मास पाहिजे असेल तर आपल्याला एका पार्टिकलचं मास मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ पार्टिकल, किंवा एक पार्टिकल 2 किलोचा आहे, असे 10 पार्टिकल आहेत तर मग 10ने त्याला काय करायला लागते, मल्टिप्लाय. तर नंबर ऑफ मॉलिक्यूल कॅपिटल Nने काय करायचं, मल्टिप्लाय. आणि व्हॉल्यूम काय येणार आहे या शेपचा, क्युबिकल शेप आहे म्हणून काय येणार आहे L क्यूब. तर हा येणार आहे मुलांनो डेन्सिटीचा फॉर्म्युला. हा पण आपल्याला लागणार आहे पुढे. त्यानंतर फॉर्म्युला लागणार आपल्याला स्पीडचा. स्पीड इज इक्वल टू काय असते, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. तर टाईमचा फॉर्म्युला काय होणार मुलांनो, टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, हा एक फॉर्म्युला लागणार आहे. बघा सगळे बेसिक फॉर्म्युले म्हणजे झालेले आहेत, पण या एक्सप्रेशनमध्ये आपल्याला हे सगळे बेसिक फॉर्म्युले लागणार आहेत, काम पडणार आहे, म्हणून आपण एकदा ते रिवाईज करतो. त्यानंतर आपल्याला न्यूटन्स सेकंड लॉ लागणार आहे. न्यूटन्स सेकंड लॉ काय असतो, न्यूटन सेकंड लॉ असतो F किंवा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे dp/dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स अँड दॅट प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज इक्वल टू 1 असते. त्यामुळे dp/dt इज इक्वल टू F, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. चेंज इन मोमेंटम डिवाइड बाय टाईम इज इक्वल टू फोर्स. म्हणजेच काय, चेंज इन मोमेंटम म्हणजे फायनल मोमेंटम mv मायनस इनिशियल मोमेंटम mu डिवायडेड बाय t इज इक्वल टू काय असते, फोर्स.
मग इथं हे एम कॉमन येते आणि व्ही मायनस यू अपॉन टी म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम म्हणजे ॲक्सेलरेशन, तर ते एम ए होऊन जाते. एफ इज इक्वल टू एम ए. तर हा आहे न्यूटन सेकंड लॉ. हा आपल्याला इथे लागणार आहे. आपल्याला काढायचं आहे ॲक्च्युली प्रेशर. प्रेशर काढायचं म्हटलं तर प्रेशरचा फॉर्म्युला काय असते, फोर्स अपॉन एरिया. त्यासाठी आपल्याला फोर्स काढायचा आहे आणि त्या फोर्ससाठी फॉर्म्युला काय घ्यायचं आपल्याला, चेंज इन मोमेंटम अपॉन टाईम. त्यासाठी आपल्याला मोमेंटमचे फॉर्म्युला लागतील. फायनल मोमेंटमचा फॉर्म्युला असते एम व्ही आणि इनिशियल मोमेंटमचा फॉर्म्युला असते एम यू. ठीक आहे. सो इथं बघा आपल्याला मोमेंटमचा पण फॉर्म्युला लागला आहे, म्हणजे किती फॉर्म्युला येतं लागणार आहे बघा. आणि टाईम लागणार आहे, हा टाईमचा फॉर्म्युला झाला डिस्टन्स अपॉन स्पीड. त्यानंतर एरिया पण लागणार आहे बघा. ते एरियाचा फॉर्म्युला आपण काढून ठेवला. क्युबिकल शेपचा एरिया काय असतो, लेंथ इंटू लेंथ, लेंथ स्क्वेअर. सो एवढे बेसिक फॉर्म्युला आपल्याला इथं लागणार आहे. फायनली आपल्याला काय करायचं आहे, प्रेशर. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. त्यासाठी फोर्स लागेल. मग फोर्ससाठी आपल्याला न्यूटन्स लॉ अप्लाय करायचा आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स. मग मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो, एम व्ही मायनस एम यू. टाईमचा फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स अपॉन स्पीड. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, मास अपॉन व्हॉल्यूम. टोटल मास कसं काढायचं गॅसचं, एका मॉलिक्यूलचं मास मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ मॉलिक्यूल. व्हॉल्यूम कसा घ्यायचा, आता शेप क्यूब आहे. क्यूबचे लेंथ ब्रेथ हाईट सगळं सेम असते, म्हणून त्याचा फॉर्म्युला असते यल इंटू यल इंटू यल म्हणजे काय असते, यल क्यूब. ओके. आणखी इथं पास्कल लॉ पण अप्लाय होणार आहे. पास्कल लॉ जसं आता मी म्हटलं की हा मॉलिक्यूल एक्स ॲक्सिसमध्ये ट्रॅव्हल करतो आहे, तर हा मॉलिक्यूल जर रँडम मोशन करत असेल तर हा एक्स ॲक्सिसमध्ये, एक्स ॲक्सिसकडे जी वॉल आहे त्याच्यावर पण स्ट्राईक होणार. थोड्या वेळाने वाय ॲक्सिसवाल्या वॉलवर स्ट्राईक होणार. थोड्या वेळाने झेड ॲक्सिसवाल्या वॉलवर स्ट्राईक होणार. सो टोटल जे प्रेशर अप्लाय होणार आहे ते प्रेशर जे आहे ते कसं अप्लाय होणार आहे, तर अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ प्रेशर जे आहे ते डायरेक्शनवर डिपेंड करत नाही. प्रेशर सगळ्या डायरेक्शनमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होते. इक्वली डिस्ट्रीब्यूट म्हणजे जेवढं तो एक्स ॲक्सिसवर अप्लाय करेल तेवढंच वायवर आणि तेवढंच झेडवर. सो टोटल प्रेशर जर तुम्हाला या कंटेनरचं काढायचं असेल तर प्रेशर अलॉंग एक्स ॲक्सिस प्लस प्रेशर अलॉंग वाय ॲक्सिस प्लस प्रेशर अलॉंग झेड ॲक्सिस. आणि समजा आपण असं कन्सिडर करू की एक्स ॲक्सिसमध्ये प्रेशर किती लागलं, 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. जर एक्समध्ये 10 तर समजून चला वायमध्ये पण 10 आणि झेडमध्ये पण 10, कारण की प्रेशर सगळीकडे इक्वली डिस्ट्रीब्यूट होते अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ. सो टोटल प्रेशर किती होणार मग, एक्समध्ये 10, वायमध्ये 10, झेडमध्ये 10. 10 + 10 + 10 इज इक्वल टू 30. तर नंबर न घेता आपण एक क्वांटिटी घेऊ की एक्स वाय झेड सगळ्या ॲक्सिसमध्ये टोटल प्रेशर होणार 3 टाइम्स ऑफ पी. 3 टाइम्स ऑफ पी कारण सपोज एका ॲक्सिसमध्ये प्रेशर अप्लाय झालं पी, तर एक्समध्ये पी तर वायमध्ये पण पी आणि झेडमध्ये पण पी. सो पी प्लस पी इज इक्वल टू किती होणार, 3p. सो पी इज इक्वल टू काय, तर पी इज इक्वल टू होणार हा जो 3 आहे हा 3 या तिघांना काय येणार डिवाइडला. सो पी इज इक्वल टू एक्स ॲक्सिस प्रेशर अलॉंग वाय ॲक्सिस प्लस प्रेशर अलॉंग झेड ॲक्सिस डिवायडेड बाय 3. तर हे निघणार आपलं टोटल प्रेशर ॲक्टिंग ऑन अ वॉल्स ऑफ कंटेनर बाय आयडियल गॅस. त्यासाठी आपल्याला काय लागते, प्रेशर अलॉंग एक्स ॲक्सिस, प्रेशर अलॉंग वाय ॲक्सिस आणि प्रेशर अलॉंग झेड ॲक्सिस. आणि हे प्रेशर काढण्यासाठी आपण काढला फोर्सचा फॉर्म्युला, टाईमचा फॉर्म्युला. ठीक आहे. सो इथपर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला. आणि आपण फक्त काय करणार आहे म्हणजे डेरिव्हेशन फक्त काढणार आहे प्रेशर अलॉंग एक्स ॲक्सिस. जेवढं एक्स ॲक्सिसचं निघेल ना सेम तेवढंच प्रेशर वायचं असते आणि तेवढंच काय असते झेडचं असते. सो मेहनत कोणासाठी करायची आहे, फक्त प्रेशर अलॉंग एक्स ॲक्सिस. पण प्रेशर काढण्यासाठी फोर्स अपॉन एरिया काढायला लागेल आणि फोर्स काढण्यासाठी मोमेंटम अपॉन टाईम लागेल आणि टाईमसाठी डिस्टन्स अपॉन स्पीड लागेल. असं सगळं लागणार आहे. असं मागे मागे गेलं तर तुम्ही इथपर्यंत पोहोचणार. सो एवढे फॉर्म्युले आपल्याला इथं लागणार आहेत. एकदा मी सगळे फॉर्म्युले तुमच्या एवढ्यासाठी रिवाईज केले की डेरिव्हेशन्स घेताना मी हे सगळे फॉर्म्युले यूज करेल, तर तुम्हाला ते कुठून आले बा मॅमने हा फॉर्म्युला कसा घेतला तर ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सो आता बघा आपण स्टार्ट करू एक्सप्रेशन. तर सुरुवातीला मी काही फॉर्म्युले लिहून घेते. एन काय आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, रो इज द डेन्सिटी of gas, small m is the mass of each molecule, capital M is mass of total gas which is equal to small m into number of molecule.
त्यानंतर एरिया काय होणार आहे यल स्क्वेअर आणि व्हॉल्यूम काय होणार आहे यल क्यूब. हे बेसिक फॉर्म्युले लागू शकतात आपल्याला. आणि डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असते मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, सो कन्सिडर करू की आपण आपल्याकडे एक पार्टिकल आहे, त्याचं मास आहे यम आणि तो कुठल्या डायरेक्शनमध्ये मोशन करतो आहे अलॉंग एक्स एक्सिस आणि जाऊन या वॉलवर काय होणार आहे स्ट्राईक होणार आहे, कोलाईड होणार आहे. सो तो किती समजा इकडनं स्टार्टिंगपासून जर त्यांनी मोशन स्टार्ट केली तर तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे यल डिस्टन्स आणि त्याच्यावर आदळून परत रिटर्न येऊन इकडच्या वॉलवर स्ट्राईक होईल. ठीक आहे, म्हणजे तो जेव्हा तो 2 सक्सेसिव्ह कोलिजन करेल इकडे जाणार आणि स्ट्राईक होऊन रिटर्न येणार तर तो डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतो आहे यल प्लस यल म्हणजे ट्वाईस यल टोटल डिस्टन्स. सो इनिशियली आपण पहिले बघूया की जेव्हा तो स्टार्टिंगपासून ट्रॅव्हल होत जाणार अलॉंग पॉझिटिव्ह एक्स एक्सिस तर त्याचं मोमेंटम किती इनिशियल मोमेंटम पी आय. इनिशियल मोमेंटम ऑफ द पार्टिकल अलॉंग एक्स एक्सिस इज इक्वल टू यम इंटू व्ही एक्स 1 फर्स्ट पार्टिकल आहे म्हणून 1 आणि मास सगळ्या पार्टिकलचं सारखं असल्यामुळे 1 2 3 4 लावायची गरज नाही. मग काय होणार जाणार याच्यावर आदळणार या वॉलवर आणि रिबाउन्स होऊन रिफ्लेक्ट होऊन वापस येणार तर जाताना वेलॉसिटी पॉझिटिव्ह होती तर येताना कशी होणार ती निगेटिव्ह डायरेक्शन चेंज होईल. सो फायनल मोमेंटम काय होणार त्याचं मास इंटू वेलॉसिटी अलॉंग एक्स एक्सिस. पण कुठला एक्स एक्सिस इकडे जाताना पॉझिटिव्ह एक्स होता इकडे येताना निगेटिव्ह एक्सला जाणार तो तर डायरेक्शन कशी होणार त्याची मायनस. सो मोमेंटम किती चेंज झालं चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. सो फायनल मोमेंटम काय आहे मायनस एम व्ही एक्स 1 यातनं मायनस करू आपण इनिशियल मोमेंटम ते आहे एम व्ही एक्स 1. सो मायनस मायनस काय होऊन जाते प्लस ॲडिशन होणार आणि याचं टोटल येणार आहे चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू मायनस ट्वाईस मास इंटू वेलॉसिटी अलॉंग एक्स एक्सिस ऑफ द फर्स्ट पार्टिकल. ठीक आहे, व्ही इज द वेलॉसिटी एक्स इज द डायरेक्शन आणि 1 म्हणजे फर्स्ट पार्टिकल. ओके, आता बघा हे आलं आपलं चेंज इन मोमेंटम. पण अझम्पशन्समध्ये असं सांगितलेलं आहे की पार्टिकल किती एकमेकांवर कोलाईड झाले किती वॉलवर कोलाईड झाले तरी त्यांचं मोमेंटम जे आहे ते कन्झर्व राहते, त्यांची कायनेटिक एनर्जी ही कन्झर्व राहते, लॉस होत नाही. आणि ही निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करत असते की लॉस इन मोमेंटम. पण इथं तर मोमेंटम लॉस होत नाही, गॅसच्या अझम्पशनमध्ये आहे की त्याचं मोमेंटम आणि एनर्जी हे कन्झर्व राहते म्हणून इथं निगेटिव्ह साईन देता येणार नाही. सो चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू काय होणार आहे ट्वाईस एम इंटू व्ही एक्स ऑफ द फर्स्ट पार्टिकल. ठीक आहे, निगेटिव्ह साईन का आपण काढून टाकले इथं कारण की त्यांचं मोमेंटम जे आहे ते कसं राहते कन्झर्व राहते. गॅस गॅसचं मोमेंटम कन्झर्व आहे म्हणजे ते लॉस नाही झालेलं म्हणून ते कसं घ्यायला लागेल आपल्याला पॉझिटिव्ह. तर हा चेंज इन मोमेंटम याला डिवाइड बाय टाईम केलं की काय भेटते आपल्याला फोर्स कारण की आपल्याला प्रेशर काढायचं आहे तर प्रेशर असते फोर्स अपॉन एरिया. तर फोर्स काढण्यासाठी चेंज इन मोमेंटम अपॉन टाईम. तर आता टाईमचा फॉर्म्युला तर मी तुम्हाला पहिले सांगितलं आहे की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. तर टाईम इज इक्वल टू काय होते टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता बघा पार्टिकल इकडनं इकडे गेला या वॉलवर स्ट्राईक होऊन इकडे रिटर्न आला किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं जाताना यल डिस्टन्स रिटर्न येताना यल. सो टोटल डिस्टन्स किती कवर्ड केलं ट्वाईस यल. बरोबर आहे लक्षात आलं. इकडे गेला आणि याच्यावर आदळून वापस आला सो डिस्टन्स ट्वाईस यल. आणि हे डिस्टन्स ट्रॅव्हल करताना त्याची स्पीड काय होती स्पीड म्हणजे डायरेक्शन घ्यायचं काम नाही तर स्पीड कोणत्या स्पीडने गेला तो या व्ही व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल झाला कुठल्या ॲक्सिसमध्ये अलॉंग एक्स ॲक्सिस. तर इथे येणार व्हेलॉसिटी व्ही एक्स कुठल्या पार्टिकलची फर्स्ट पार्टिकलची. बरोबर आहे. तर ही झालं टाईम. तर आपल्याकडे मोमेंटम पण आहे टाईम पण आहे तर आपण काढू शकतो फोर्स अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ. एफ इज इक्वल टू काय असते चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय टाईम. मग चेंज इन मोमेंटमचा फॉर्म्युला टाका. चेंज इन मोमेंटम आहे ट्वाईस यम व्ही एक्स 1 ट्वाईस यम व्ही एक्स 1 डिवायडेड बाय टाईमचा फॉर्म्युला काय ट्वाईस एल अपॉन व्ही एक्स 1 ट्वाईस यल अपॉन व्ही एक्स 1. हे व्ही एक्स 1 जे आहे हे चाललं जाणार वर तर हा वरचा व्ही एक्स 1 आणि खालचा व्ही एक्स 1 हा वरती गेल्यानंतर त्याचा काय होणार वेलॉसिटीचा काय होणार स्क्वेअर
आणि हे जे 2 2 2 आहे, 2 आणि 2 आहेत, हे काय होतील कॅन्सल. सो फोर्सचा फॉर्म्युला काय बनेल बघा. फोर्स, हे फोर्स कुठला मिळत आहे अलॉंग एक्स एक्सिस ऑफ द फर्स्ट पार्टिकल. एका पार्टिकलचा एक्स एक्सिसमधला फोर्स आहे. सो फोर्स ऑफ द फर्स्ट पार्टिकल अलॉंग एक्स एक्सिस इज इक्वल टू बनणार यम इंटू व्ही स्क्वेअर, यम इंटू व्ही x1 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 कॅन्सल झाला आणि हे Vx1 वर गेलं तर इथं राहिलं फक्त खाली यल. ओके, हे झालं फर्स्ट पार्टिकलचं. सेम असा एखादा दुसरा पार्टिकल असेल, तो पण जाणार आदळणार, त्याचा पण फोर्स अप्लाय होणार वॉलवर, तो पण किती होणार एवढाच होणार. फक्त त्याची वेलॉसिटी Vx1 न राहता तो दुसरा पार्टिकल आहे म्हणून Vx2 राहणार. बरोबर आहे ना. हे पहिल्या पार्टिकलची मेहनत केली आपण, फर्स्ट पार्टिकलचं काढलं. असाच दुसरा पार्टिकल असेल, तो पण एक्स ॲक्सिसमध्ये जर गेला तर त्याचा फोर्स किती क्रिएट होणार वॉलवर. तर फोर्स अलॉंग एक्स ॲक्सिस ऑफ द सेकंड पार्टिकल इज इक्वल टू, मास तर तेच आहे, डिस्टन्स पण तेवढंच आहे, कंटेनर आपलं सारखंच आहे, फक्त वेलॉसिटी सेकंड पार्टिकलची घ्यायला लागेल अलॉंग एक्स ॲक्सिस. वेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस ऑफ द सेकंड पार्टिकलचं इथं काय येणार स्क्वेअर. सिमिलरली फोर्स अलॉंग एक्स ॲक्सिस ऑफ द यंथ पार्टिकल, लास्टवाला जो पार्टिकल असेल तो, इज इक्वल टू यम बाय यल व्ही एक्स ऑफ द यंथ पार्टिकल स्क्वेअर. हे झाले सगळे फोर्सेस अलॉंग एक्स ॲक्सिस. या वॉलवर टोटल मॉलिक्युलचा फोर्स काढला आपण. आता कळू प्रेशर. सो प्रेशर अलॉंग एक्स ॲक्सिस इज इक्वल टू काय येणार तर नेट प्रेशर, नेट फोर्स अलॉंग एक्स ॲक्सिस डिवायडेड बाय एरिया, फोर्स अपॉन एरिया, टोटल फोर्स अलॉंग एक्स ॲक्सिस डिवायडेड बाय एरिया. टोटल फोर्स म्हणजे या पहिल्या पार्टिकलचा फोर्स, दुसऱ्या पार्टिकलचा फोर्स, असं करत करत शेवटच्या पार्टिकलचा फोर्स, सगळ्या फोर्सेसची काय करायची ॲडिशन. सो पी एक्स काय येणार ते एफ एक्स फर्स्ट पार्टिकल प्लस एफ एक्स सेकंड पार्टिकल प्लस एफ एक्स थर्ड पार्टिकल अप टू एफ एक्स यंथ पार्टिकल डिवायडेड बाय एरिया. आता एरियाचा फॉर्म्युला काय आहे, एरियाचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेथ, लेंथ आणि ब्रेथ सारख्याच आहेत, क्यूब आहे हा. सो एरियाचा फॉर्म्युला काय येणार एल स्क्वेअर. एरिया जागी काय घेणार आपण यल स्क्वेअर. आता इथं बघा सगळ्या फोर्सेसची व्हॅल्यू जर तुम्ही टाकाल ना, या सगळ्यांचं जर ॲडिशन कराल तर इथं तुम्हाला लक्षात येईल की एम बाय यल एम बाय यल एम बाय यल सगळ्यांचं कसं आहे, सगळ्यांकडे सेम आहे. फक्त चेंज कशाचा आहे वेलॉसिटीचा. प्रत्येक पार्टिकलची वेलॉसिटी वेगवेगळी असू शकते. मग आता आपण काय करू, थोडं एक स्टेप कमी करू. एम बाय यल सगळ्यांकडे आहे तर ते कॉमन घेऊन घेऊ. सो प्रेशर अलॉंग एक्स ॲक्सिस इज इक्वल टू काय येणार यम बाय यल, कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय उरते पहिल्याची वेलॉसिटी प्लस दुसऱ्याची प्लस शेवटच्याची, व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स सेकंड स्क्वेअर अप टू व्ही एक्स यन स्क्वेअर. ठीक आहे, हे झालं टोटल फोर्स डिवायडेड बाय काय आहे लेंथ, लेंथ लेंथ सॉरी लेंथ घेतली आपण एम बाय एल, तर फोर्स अपॉन काय झाला एरिया, एरिया काय आहे यल स्क्वेअर. तर टोटल यल स्क्वेअर इंटू यल काय होते यल क्यूब. ओके, एक्सक्यूज मी. ठीक आहे, तर बघा इथं काय होणार एम बाय एल आपण घेतलं होतं पहिलेच एम बाय एल आणि ह्या वेलॉसिटीज, तर हे झाले टोटल एम बाय एल आणि हे वेलॉसिटीज, हे म्हणजे काय झालं आपला फोर्स. आता फोर्स अपॉन काय आहे एरिया, एरिया आहे यल स्क्वेअर, तर डिवाइडला काय आलं आहे यल इंटू यल स्क्वेअर. यल इंटू यल स्क्वेअर म्हणजे काय होणार यल क्यूब. यल क्यूब काय असते, यल क्यूब म्हणजे असते व्हॉल्यूम, गॅसचा व्हॉल्यूम, सॉरी गॅस नाही गॅस ज्या कंटेनरमध्ये आहे त्या कंटेनरचा व्हॉल्यूम. तर याला आपण असं लिहू शकतो बघा पी एक्स इज इक्वल टू यम अपॉन यल क्यूब इंटू व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर अप टू व्ही एक्स यन स्क्वेअर. बरोबर आहे. हे झालं प्रेशर अलॉंग एक्स ॲक्सिस. सिमिलरली सेम प्रेशर कशाचं येणार वाय ॲक्सिसचं, प्रेशर अलॉंग वाय ॲक्सिस. आता इथपर्यंत मेहनत आहे, याच्या पुढे तुम्हाला परत रिपीट करायची गरज नाही, तुम्ही फक्त व्हॅल्यू चेंज करायची आहे. ती पण कोणाची होणार, मास तर बदलणार नाही, सगळ्या पार्टिकलचा मास सेम आहे, व्हॉल्यूम पण बदलणार नाही कारण की कंटेनर आपल्याकडे एकच आहे. चेंज काय होणार की हे जे वेलॉसिटीचे आहेत हे अलॉंग एक्स ॲक्सिस आहेत. आता आपल्याला बघायचं आहे वेलॉसिटीज अलॉंग वाय ॲक्सिस आणि वेलॉसिटी अलॉंग झेड ॲक्सिस.
तर वेलॉसिटी अलॉंग वाय ॲक्सिस असेल तर फक्त या एक्स एक्स एक्सच्या जागी काय येणार, वाय 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 येणार. आणि जेव्हा आपण प्रेशर अलॉंग झेड ॲक्सिस काढू तेव्हा त्याच्या जागी झेड येणार. सो सिमिलरली यम अपॉन यल क्यूब इन ब्रॅकेट वाय ॲक्सिस आहे म्हणून व्ही वाय 1 स्क्वेअर प्लस व्ही वाय 2 स्क्वेअर अप टू व्ही वाय एन स्क्वेअर. आणि सिमिलरली प्रेशर अलॉंग झेड ॲक्सिस इज इक्वल टू यम अपॉन यल क्यूब इन ब्रॅकेट व्ही झेड 1 स्क्वेअर प्लस व्ही झेड 2 स्क्वेअर अप टू व्ही झेड एन स्क्वेअर. लक्षात आलं. आता परत ही काढायची गरज नाही आहे. प्रेशर अलॉंग वाय आणि प्रेशर अलॉंग झेड आणि सगळ्या प्रेशरचे ॲडिशन एवढं करायची गरज नाही आहे. फक्त प्रेशर कशाचं काढायचं आहे, एक्स ॲक्सिस, आणि सिमिलरली वाय ॲक्सिस, सिमिलरली झेड ॲक्सिस. ओके. आता बघा आपलं थोडंसं डेरिवेशन बाकी आहे. आपल्याकडे एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस तिन्ही ॲक्सिसचं टोटल प्रेशर आलेलं आहे. आता फक्त आपण सगळ्या प्रेशरची काय करणार आहे, ॲडिशन, की एक्समध्ये एवढं लागलं आहे, वायमध्ये एवढं लागलं आहे, झेडमध्ये एवढं लागलं आहे, तर टोटल किती. तर आपल्याला सगळ्या ॲक्सिसच्या प्रेशरची काय करावं लागेल, ॲडिशन. So, according to Pascal's law, pressure along x-axis is equal to pressure along y-axis is equal to pressure along z-axis. ठीक आहे. प्रेशर सगळीकडे कसं अप्लाय होत असते, इक्वल डिस्ट्रीब्यूट होत असते. एवढं लिहायची गरज नाही. बाय पास्कल्सला लिहिलं तरी चालते की प्रेशर सगळ्या ॲक्सिसमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होते. मग लेट प्रेशर अलॉंग एक्स ॲक्सिस इज इक्वल टू पी इज इक्वल टू वाय इज इक्वल टू झेड. म्हणजेच प्रेशर अलॉंग एक्स ॲक्सिस इज इक्वल टू प्रेशर अलॉंग वाय ॲक्सिस इज इक्वल टू प्रेशर अलॉंग झेड ॲक्सिस. या सगळ्या ॲक्सिसचं प्रेशर सेम असणार आहे आणि ते किती आहे, पी आहे. तर मग एक्स ॲक्सिसचं प्रेशर प्लस वाय ॲक्सिसचं प्रेशर प्लस झेड ॲक्सिसचं प्रेशर म्हणजेच किती, तर हे पी आहे, हे पी आहे, हे पी आहे. पी प्लस पी इज इक्वल टू 3p. हे आलं टोटल प्रेशर ऑफ द आयडियल गॅस. सो पी इक्वल टू किती, तर पी इज इक्वल टू आहे पी एक्स प्लस पी वाय प्लस पी झेड. 3p इज इक्वल टू तर पी इज इक्वल टू किती, या तिघांची ॲडिशन म्हणजे 3p झालं, कारण की हा एकटा म्हणजे पी आहे. पी प्लस पी टोटल किती झालं, 3p. तर पी पाहिजे असेल तर हा 3 यांना काय जाणार, डिवाईडला. तो नंतर डिवाईडला पाठवू, पहिले आपण ॲडिशन करू. सगळ्या प्रेशरची काय करायची, ॲडिशन. प्रेशर अलॉंग एक्स ॲक्सिस प्लस प्रेशर अलॉंग वाय ॲक्सिस प्लस प्रेशर अलॉंग झेड ॲक्सिस. बघा त्या तिन्ही प्रेशर जे आलेले आहेत फायनली आपले, त्या सगळ्यांची जर ॲडिशन केली तर तिथं पण तुमच्या लक्षात येणार की सगळ्यांकडे यम अपॉन यल क्यूब यम अपॉन यल क्यूब यम अपॉन यल क्यूब काय आहे, कॉमन आहे. व्हेरिएबल काय आहे, फक्त वेलॉसिटीज. सो वेलॉसिटीज आपण राहू देऊ. यम अपॉन यल क्यूब सगळ्यांचे काय काढू, कॉमन. तर बघा काय होणार, यम अपॉन यल क्यूब सगळ्या प्रेशरमध्ये आहे म्हणून कॉमन काढलं आहे. इन ब्रॅकेट इथं येणार व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल अलॉंग एक्स ॲक्सिसचा स्क्वेअर प्लस velocity of first particle along y axis चा स्क्वेअर प्लस velocity of first particle along z axis चा स्क्वेअर. velocity of first particle along y axis स्क्वेअर प्लस velocity of first particle along z axis चा स्क्वेअर. इथं बघा फर्स्ट पार्टिकलचा x ॲक्सिस वाय ॲक्सिस झेड ॲक्सिस म्हणजे तिन्ही ॲक्सिसमधली वेलॉसिटी मिळाली. सपोज एक पार्टिकल आहे तो एक्समध्ये गेला, वायमध्ये गेला, झेडमध्ये गेला. हा फर्स्ट पार्टिकल आहे तर या वेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस ऑफ द फर्स्ट पार्टिकल, वेलॉसिटी अलॉंग वाय ॲक्सिस ऑफ द फर्स्ट पार्टिकल आणि वेलॉसिटी ऑफ द फर्स्ट पार्टिकल अलॉंग झेड ॲक्सिस. म्हणजे हे एका पार्टिकलच्या तिन्ही वेलॉसिटीज आहेत. ठीक आहे. असं आपण फर्स्ट पार्टिकलच्या तिन्ही वेलॉसिटी एकत्र केल्या प्लस सिमिलरली वेलॉसिटी ऑफ द सेकंड पार्टिकल अलॉंग एक्स ॲक्सिस स्क्वेअर, वेलॉसिटी ऑफ द सेकंड पार्टिकल अलॉंग वाय ॲक्सिस स्क्वेअर प्लस वेलॉसिटी ऑफ द सेकंड पार्टिकल अलॉंग झेड ॲक्सिसचा स्क्वेअर. सिमिलरली सगळ्या शेवटच्या पार्टिकलचे तिन्ही वेलॉसिटी ॲड करू, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिसची. वेलॉसिटी ऑफ द लास्ट पार्टिकल अलॉंग एक्स ॲक्सिस स्क्वेअर, वेलॉसिटी ऑफ द लास्ट पार्टिकल अलॉंग वाय ॲक्सिस स्क्वेअर प्लस वेलॉसिटी ऑफ द लास्ट पार्टिकल अलॉंग
z². सगळ्या वेलोसिटीज ॲड केल्या. पहिले आपण फर्स्ट पार्टिकलच्या तिन्ही वेलोसिटी ॲड केल्या, मग सेकंड पार्टिकलच्या आणि मग लास्ट पार्टिकलच्या. ठीक आहे. तर बघा आता याला काय लिहू शकतो आपण. इथं जर तुम्हाला तुमच्या लक्षात येणार तर हे आहे फर्स्ट पार्टिकलची वेलोसिटी, हे आहे सेकंड पार्टिकलची वेलोसिटी आणि हे लास्ट पार्टिकलची वेलोसिटी. तुम्ही याला असं लिहू शकता 3p = m/L³ इन ब्रॅकेट वेलोसिटी ऑफ द फर्स्ट पार्टिकल, टोटल वेलोसिटी ऑफ द फर्स्ट पार्टिकल x y z म्हणजे ती टोटल वेलोसिटी झाली. वेलोसिटी ऑफ द सेकंड पार्टिकल अप टू वेलोसिटी ऑफ द लास्ट पार्टिकल. आणि हे काय आहे, हे वेलोसिटीचे ॲडिशन आहे आणि स्क्वेअर आहे, म्हणजे मीन स्क्वेअर आहे. मीन स्क्वेअरसाठी काय लागते, सगळ्या वेलोसिटीचे ॲडिशन, सगळ्या वेलोसिटीच्या स्क्वेअरचे ॲडिशन डिवायडेड बाय नंबर ऑफ मॉलिक्यूल. तर इथं नंबर ऑफ मॉलिक्यूल नाही आहे, म्हणजे फॉर्म्युला बघा असा होता v बार स्क्वेअर = v1² + v2² + v3² अप टू vn² डिवायडेड बाय n. हा आहे मीन स्क्वेअर वेलोसिटीचा फॉर्म्युला. आपल्याकडे हे आहे बघा v1² v2² अप टू vn². मग हे जर पाहिजे असेल तर हा जो n आहे हा मीन स्क्वेअर वेलोसिटीला काय झाला, मल्टिप्लायला जाणार. तर याच्या जागी आपण हे पुट करू शकतो बघा. सो 3p = m/L³ × v² बार. मीन स्क्वेअर वेलोसिटी मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ मॉलिक्यूल. या v1 v2 v3 vnच्या जागी पुट करू शकतो. ठीक आहे. मीन स्क्वेअर वेलोसिटीच्या फॉर्म्युल्यामधनं, म्हणून हा फॉर्म्युला तुम्हाला मी पहिले समजून सांगितला होता. मीन स्क्वेअर वेलोसिटी म्हणजे सगळ्या वेलोसिटीचे स्क्वेअर आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ मॉलिक्यूल. तर मीन निघतो आणि स्क्वेअर, तर मीन स्क्वेअर वेलोसिटी म्हणतात. पण आपल्याला फक्त एवढं हवं आहे. तर डिवाइडवाला जो n आहे हा n काय जाणार, मल्टिप्लायला. सो या नंबरच्या जागी टाकू शकतो आपण कॅपिटल N म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्यूल इंटू मीन स्क्वेअर वेलोसिटी. रूट मीन स्क्वेअर नाही आहे, फक्त मीन स्क्वेअर वेलोसिटी. आता बघा फायनली मास ऑफ इच पार्टिकल इंटू n, म्हणजे एका पार्टिकलचं मास 2 किलो आहे, असे 10 मॉलिक्यूल आहेत, तर मग टोटल मास बनते ना. तर या स्मॉल m इंटू कॅपिटल Nच्या जागी आपण काय पुट करू शकतो, कॅपिटल M. बघा इथं 3p = कॅपिटल M आणि L³ म्हणजे काय असते, व्हॉल्यूम इंटू v² बार म्हणजे मीन स्क्वेअर वेलोसिटी. आणि मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय, डेन्सिटी आहे. सो 3p = डेन्सिटी इंटू वेलोसिटीचा स्क्वेअर. आणि प्रेशर काय होणार, तर हा 3 डिवाइडला जाणार, 1/3 ऑफ डेन्सिटी इंटू मीन स्क्वेअर वेलोसिटी. सो फायनली प्रेशर ऑफ द आयडियल गॅस किती बनलं बघा. हे स्टेप मी परत रिपीट घेते इथं. 3p = मास अपॉन व्हॉल्यूम इंटू मीन स्क्वेअर वेलोसिटी. सो p काय होणार, p = 1/3 ऑफ मास अपॉन व्हॉल्यूम इंटू मीन स्क्वेअर वेलोसिटी. आणि मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय असते, डेन्सिटी. सो प्रेशर = 1/3 ऑफ डेन्सिटी ऑफ द गॅस इंटू मीन स्क्वेअर वेलोसिटी. तर हे आहे प्रेशर एक्झर्टेड बाय आयडियल गॅस ऑन वॉल ऑफ द कंटेनरचा फॉर्म्युला. तो फॉर्म्युला हा पण आहे. याच फॉर्म्युला तुम्ही डेन्सिटी जागी तुम्ही लिहू शकता p = 1/3 ऑफ m/v इंटू मीन स्क्वेअर वेलोसिटी, किंवा कॅपिटल Mच्या जागी तुम्ही टाकू शकता स्मॉल m इंटू नंबर ऑफ मॉलिक्यूल. 1/3 ऑफ कॅपिटल M म्हणजे काय आहे, मास ऑफ इच मॉलिक्यूल मल्टिप्लाय बाय टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल इंटू मीन स्क्वेअर वेलोसिटी. सो तुम्हाला फॉर्म्युला हाही कामात पडू शकते. आपण कामात, तुम्हाला जर मास आणि व्हॉल्यूम दिलं असेल तुम्ही हा अप्लाय करा. तुम्हाला जर नंबर ऑफ मॉलिक्यूल आणि इच मॉलिक्यूलचं मास दिलं असेल तुम्ही हा अप्लाय करू शकता. तुम्हाला जर डेन्सिटी दिली असेल तुम्ही हा अप्लाय करू शकता. सो फायनली फॉर्म्युला ऑफ द प्रेशर बिकम 1/3 ऑफ डेन्सिटी इंटू मीन स्क्वेअर वेलोसिटी. सो हे आहे एक्सप्रेशन फॉर प्रेशर ऑफ द आयडियल गॅस ऑन अ वॉल ऑफ द कंटेनर. सो लेंदी दिसत असेल तुम्हाला, पण मेहनत बघा आपण फक्त एवढीच केलेली आहे. आपण काय काढलं, इनिशियल फायनल मोमेंटम काढलं, त्याचा चेंज काढला मोमेंटम, आणि त्यानंतर टाईम काढला आहे.
आणि मोमेंटम ऑन टाईम म्हणजे फोर्स का काढला, कारण की आपल्याला काय काढायचं आहे, प्रेशर. सो फोर्स काढला एक्स ॲक्सिसचा, त्याला एरियाने डिवाईड केलं तर आपल्याला काय मिळालं, एक्स ॲक्सिसचं प्रेशर. बस इथपर्यंतच केलं आहे आपण. एक्स ॲक्सिसच्या प्रेशरवरनं डायरेक्ट आपण वाय ॲक्सिसचं प्रेशर घेतलं, फक्त वेलॉसिटीचं हे चेंज केलं आहे आपण, डायरेक्शन एक्सचं वाय केलं आहे आणि त्याच्यावरनं झेड, आणि या तिघांची काय केली, सिम्पली ॲडिशन. ॲडिशन केल्यानंतर कॉमन जे आहे ते कॉमन काढलं आणि 1 1 1 वाले व्हेलॉसिटी एकत्र केल्या, 2 2 वाल्या एकत्र केल्या आणि n वाल्या एकत्र केल्या. त्यानंतर मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला इथं यूज केला. पुढे आपण टोटल मासचा फॉर्म्युला यूज केला, त्यापुढे डेन्सिटीचा फॉर्म्युला यूज केला. मग फायनली इक्वेशन बनलं आपलं P इज इक्वल टू 1/3 ऑफ रो म्हणजे डेन्सिटी इंटू मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. सो समजलं असेल तुम्हाला डेरिवेशन. एकदा हा व्हिडिओ परत बघा, इतक्या लगेच एकदा बघितल्यानं समजणार नाही, कारण की खूप लेंदी डेरिवेशन आहे आणि जागा कमी असल्यामुळे थोडं कंजेस्टेड झालं आहे सगळं. सो व्हिडिओ रिपीट बघा, तरी तुम्हाला समजलं असेल, काही जणांना समजणारच नाही. सो जर परत एक्सप्लेन करायचं असेल तर मला सांगा. ओके.